माझं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, घटनेची चौकट मोडून कधीच काही नको होतं मराठा समाजाला. आणि आज जे कुणबी म्हणून किंवा मराठा समाजातला मराठा समाज हा कुणबी होता की नाही याविषयीचे पुरावे किंवा सप्रमाण जर सिद्ध करण्याचं काम जरांगे पाटील आणि शासनानं नेमलेल्या वेगवेगळ्या समित्यांना केलेलं असेल तर जरांगे पाटलाच्या मागणीकडे तुम्ही दुर्लक्ष का करताय? आज मी त्या जरांगे पाटलांच्या 8-9 ज्या काय मागण्या असतील त्याचा पाढा वाचणार नाही. माझा मुद्दा हा आहे की आता उच्च न्यायालयानं जी दिशा दिलेली आहे की बाबा मुंबईत मोर्चा आणू नये अशा प्रकारचा निकाल आज दिला उच्च न्यायालयाने. मुळात जरांगे पाटील स्वतः आणि सकल मराठा समाज हा कायद्याच्या विरोधात जाऊन किंवा घटनेची चौकट मोडून काही करा असं म्हणतच नाही ना. पण जे तुम्हीच कबूल करता, तुम्हीच जाहीर करता, तुम्हीच आनंदोत्सव करता आणि त्याचं काहीच नाही. हे आनंदोत्सव करणारे कोण? 27 जानेवारीला नव्या मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्य जरांगे पाटलांना मागण्या मान्य केल्याचं जाहीर करून आनंदोत्सव करतात. मराठा समाज राज्यात आनंदोत्सव करतो. आज एकनाथ भाई कुठं आहेत? ते का घडघड बोलत नाहीत?